महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून शिवसेना प्रमुख आणि आम्हा सर्वांचं दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचे आपले उमेदवार संदेश पारकर यांच्या अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेले माजी खासदार हुसेनभाई दलवाली, माजी खासदार मुंडगेकर साहेब, माझे सर्व व्यासपीठावरील सर्व सहकारी आणि एवढ्या मोठ्या संख्येने जमलेले आपण सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, खरं तर आज एखादा सामान्य माणूस, एखादा सामान्य कार्यकर्ता लोकांमध्ये काम करत असेल तर सामान्य जनता त्या माणसाच्या पाठीशी उभी राहते. हे जर कोणाला बघायचं असेल तर आजची उपस्थिती आणि आजचा दौरा, या ठिकाणी प्रचार फेरी, एखाद्या सामान्य माणसाच्या पाठीशी आज कुठलाही मंत्री नाही, कुठलाही सरकार नाही, कुठलाही सत्ता केंद्र नाही, परंतु संदेश पारकर सारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण उभे आहात. हाच संदेश पारकरांचा विजय या ठिकाणी आहे. खरं तर एखादं कार्य घडायला खूप वर्ष लागतात. संदेश पारकर 30-35 वर्ष या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सामान्य लोकांचे प्रश्न या ठिकाणी करतात. त्यांचे वडील कोण मंत्री नव्हते, त्यांचे वडील कधी कुठे आमदार नव्हते, त्यांची काही प्रॉपर्टी नव्हती, परंतु सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आज या सर्वांच्या सहकार्यातून आज त्यांना एक संधी मिळाली आहे. खरं तर सामान्य कार्यकर्ता लोकप्रतिनिधी झाला पाहिजे. आज यासाठी आपण सगळ्यांनी उठाव केला पाहिजे. आज आपल्याला एक संधी आहे. खरं तर एकीकडे आपण बघत असाल, कालच 2 उमेदवारांचे फॉर्म या ठिकाणी भरले गेले. एकाच गाडीत होते. कुडाळमध्ये जाताना धनुष्यबाण होतं, गळ्यामध्ये शिवसेनेची निशाणी मफलर होती. वागद्यापर्यंत आले आणि नारायण ते काढलं आणि भाजपची निशाणी लावली. म्हणजे जे वडील आपल्या मुलाला वेगवेगळ्या पक्षात घालवत आहेत आणि आपल्या मुलाला न्याय देतात, ते तुम्हाला आम्हाला न्याय देऊ शकत नाहीत, हे आपण सांगितलं पाहिजे. खरं तर आपण बघितलं असाल की या आमदारांनी सातत्याने सांगतायत की मी ह्या मतदारसंघाचा विकास केला, मी राज्याचं नेतृत्व करतोय. नारायणने तर कालच्या भाषणात सांगत होते की मी देशाचं नेतृत्व करतोय. परंतु या देशाचं नेतृत्व करणारे राणेंना, या इथल्या आमदारांना या 2 मतदारसंघात व्यतिरिक्त कुठे जिल्ह्यामध्ये कोण ओळखत नाही, हे सिद्ध झालेलं आहे. कारण या ठिकाणची आज खरं तर आपली वेळ आहे. जर यांना आपण या ठिकाणी पाडलं पाहिजे, नाहीतर आपली ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळी निर्माण होईल. त्यामुळे या दोघांना आपण या निवडणुकीमध्ये पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. खरं तर नियती कशी असते ती बघा. 30 वर्षापूर्वी याच शिवसेनेचं धनुष्यबाण संपवण्याची भाषा करणाऱ्यांना धनुष्यबाण घ्यावं लागलं. याच भाजपला संपवणाऱ्याच्या माणसांना इथे कमळ घ्यावं लागलं. आणि खरं तर आपण बघितलं असाल की 2.5 वर्षापूर्वी गद्दारी झाली. गद्दारीनंतर सरकार आलं. ज्या पद्धतीने उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सरकारवरनं खेचण्यात आलं, तो राग लोकांच्या मनात आहे आणि तो राग येणाऱ्या काळामध्ये मतपेटीवर आपण व्यक्त केला पाहिजे. खरं तर त्यावेळी मुंडगेकर साहेब एक स्टेटमेंट दिलं होतं नारायणांच्या चिरंजीवाने की केसरकरांना माझ्या गाडीवर ड्रायव्हरची जागा आहे म्हणून, आपल्याला आठवत असेल. आणि आत्ताच मी सावंतवाडीवरून आलोय तर ते गाडी चालवत होते आणि केसरकर मागे बसले होते. म्हणजे नियती काय आहे ती बघा. खरं तर आज जास्त वेळ आपला घेणार नाही, जेवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिलेला आहात. परंतु एखादा कार्यकर्ता काम करत असताना आपण करोनाचा काळ आठवा. संदेश पारकर कोणाला करोना झाला तर त्या ठिकाणी जात होते, आपल्या पद्धतीने मदत करत होते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा करोना झाला होता. मी आणि माझी मुलगी सरकारी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. संदेश पारकर त्या ठिकाणी मला बघण्यासाठी आले. खरं तर मी त्यांना सांगितलं की तुम्हाला पण करोना होऊ शकतो. तो नाही म्हणालो. तो म्हणाला एखाद्या कार्यकर्त्याच्या आणि मित्राच्या पुढे मला करोना झालं चालेल, पण मला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि ते आले त्या ठिकाणी. 8 दिवसांनी त्यांना पण करोना झाला, पण ते पण करोनामध्ये त्याच हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी थांबलेत. खरं तर ही मंडळी करोनाच्या वेळी कुठे होती, तुमच्या सुखदुःखामध्ये कुठे होती? संदेश पारकर तुम्हाला रस्त्यावरचा आमदार या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये भेटणार आहे. खरं तर रस्त्यावरच्या आमदाराकडे तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता. ह्यांच्या बंगल्यावर तुम्हाला जाण्याची गरज नाही आहे. आज राणेंनी काय केलंय, त्यांना 2 मुलं आहेत, 2 बंगले आहेत, त्यांच्या प्रॉपर्टीची त्यांनी विभागणी केली आहे, पेट्रोल पंपाची विभागणी केली आहे आणि त्यामुळे त्यांना 2 आमदारकी पाहिजे, सरंजाशी पाहिजे. परंतु संदेश पारकरांना तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदारकी पाहिजे. आज आपण एक साधं उदाहरण घ्या. एखाद्या वॉर्डामध्ये आपण बघतो 5-6 वाडीचा वार्ड असतो आणि त्यामध्ये 3 आपण उमेदवार ग्रामपंचायतीसाठी असतात. 3 उमेदवार आपण वेगळ्या वाडीतले का देतो, तर सगळीकडे विकास झाला पाहिजे म्हणून. परंतु आपण एकाच घरातले उमेदवार दिले तर काय करेल, गावाचा विकास करेल की आपल्या घराची वाशी बदलेल? त्या
ज्याप्रमाणे हे राणे कंपनी तिघही जण आपल्या घराचे वाशे बदलण्यासाठी या ठिकाणी उतरलेले आहेत, त्यांना आपण निवडणुकीमध्ये गाडायचं आहे एवढंच सांगतो. आणि संदेश पारकरांच्या कार्यकर्त्यासाठी खरं तर आज कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही झालं ते आपल्याला बदलायचं आहे. आपण खरं तर यावेळी पैसे देऊन संदेश पारकरांना निवडून आणायचं आहे. आपण एक रुपया गोळा करायचा आहे आणि संदेश पारकर सारख्या कार्यकर्त्याला आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. खरं तर आज महाविकास आघाडी सत्ता येणारच आहे आणि त्या सत्तेमध्ये आपल्याला या भागाचा विकास करायचा आहे. आपण सगळेजण एवढ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आणि दोन्ही नेते हे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. निश्चितपणे आपण या तिन्ही विधानसभा जिंकू असा मला खात्री आहे. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.